व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तीच आहे की एआयने बनवलेला एखादा डीपफेक? आता काळजी नको, कारण सरकारने एआय आणि डीपफेक विरोधात कडक पाऊल उचलले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आय-टी नियमांमध्ये मोठे बदल केलेत. या नवीन नियमानुसार आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना एआय जनरेटेड म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेल्या कंटेंटवर स्पष्ट लेबल लावणे बंधनकारक असणार आहे. हे लेबल व्हिडिओ किंवा फोटोच्या 10% भागात दिसणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर डीप फेक व्हिडिओची तक्रार आली तर कंपन्यांना तो 3 तासांच्या आत काढून टाकावा लागेल. जर डीपफेकमुळे कोणाची बदनामी झाली किंवा फसवणूक झाली तर हे नियम ग्राहकांना न्याय मिळवून देतील. सोशल मीडिया कंपन्यांना एआय साहित्य शोधण्यासाठी तांत्रिक यंत्रणा उभारणे देखील अनिवार्य केले आहे. एआयचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी हा मोठा निर्णय आहे. तुम्हाला काय वाटतं? हे नियम खोट्या बातम्या रोखण्यास मदत करतील का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.